शिवशंभू वाद्यपथक व बदलापूर पोलीस यांच्यातर्फे आलेलं आहे एक नाटक. त्या नाटकाचं नाव म्हणजे आमलविष. आमलविष म्हणजे याचा अर्थ काय आणि त्याचा काय उपयोग आहे किंवा काय काय त्याच्यामुळे होतं हे या नाटकात दाखवलेलं आहे. तरी आपण सर्वांनी या नाटकाचा बघून थोडासा तरी एक बोध घेण्याचा प्रयत्न करावा ही या नाटकाची एक इच्छा आहे. धन्यवाद. बघूया आपण नाटक आमलविष नक्की काय आहे ते. फोन केला कुठे माझा किती वेळ झाला येऊन थांबलोय मी. नेहमीच झाले तर नेहमी उशीर करते. आईच्या ऑपरेशनसाठी पैसे दिले तेव्हा काय झालं आणि आता दिसतोय. अरे तू कसं आहे जाऊ दे. आणि ते काय करतोस मी असंच आपलं आलो. तू कसं आहेस? मी ठीक आहे. ये ना बस. तू काहीतरी लपवतोयस का मागे? नाही रे नाही. नाही तू मला बघून काहीतरी लपवलंस. नाही रे काही नाही. दाखवू काय लपवलं? काय खायचंय का? काय खायचं काय? दाखवू दाखवू काहीतरी लपवलंच वाटतं. हे काय माहिती आहे तुला? नाही ड्रग्स आहेत. हे इथे असलं काय मला देत जाऊ नको. आणि हे तुझ्याकडे काय करताय? ती माझ्याकडे मला दिलं काय तू माहिती आहे काय? मला हे असलं काय देऊ नको. तुझे पैसे दिलेले त्याचा नाही बोल. पैशाचं काय ते पैसेच जाऊ दे. थांब. हे काय करतोस तू? थांब रे. आता माझ्या काय होतं तुला? बरं आहेस का तू? अरे पण हे काय करतो तू? हे घेतलं ना की डोक्यामध्ये अशी एकदम खूप मजा येते आणि असं वाटतं की दुसरा दुनिया येते. माहिती आहे का? हे काही मला सांगू नको. पैशाचं काय पैसे एक मिनिट. तू बघ. हे मला असलं काही सांगू नको. मला हे नको नको. मला काय सांगू नको. विश्वास आहे ना तुला माझ्या? विश्वास तर आहे. बाकी पैशाचं बघू आपण. काय होणार नाही ना याच्याने? काय होणार? कसं तरी होतं रे प्रसाद. अरे पहिल्यांदा गेलं ना. आता कसा मरते मेरा मित्र. आता पहिल्यांदा गेलं ना म्हणून राहिले. थोडं बरं वाटतंय मला. पहिल्यांदा करायचं. तू पण करायचं. मी पण करतो. आता बघा मी करतो. पहिल्याची पावडर टाक. एका लाईन मध्ये बनवतो. आणि एक नाव कसं वाटतं? बरं वाटतंय. आवड आहे ना? औषध आहे औषध. काय म्हणतो? तुम्ही मला देशील का तू? तुला मी पण बघ मी तुझ्याकडे पैसे घेतो बरोबर. मी तुला पुढे देणार पण पैसे मला नसतात बरोबर. चालेल? हा ठीक आहे चालेल. पुढे दे मला. बघा एक आहे ही पुढे मी तुला देतोय. कोणाला सांगायचं नाही हं? का असं काय? नाही सांगायचं. औषध आहे ना हे? औषध आहे पण ती औषध फक्त तुझ्यात आणि माझ्यात. बघ मी मैत्रीचा वादा करा आता सांगतो. हा ठीक आहे. तू पुढे दे मला. हा ठीक आहे चल. तू माझा खास मित्र आहे रे यार प्रसाद यार. या. अरे हा काही वेळ आहे यायचा. किती वेळ झाला मी थांबलो इथं मूर्खासाठी. साहेब मी येतो हा. अरे हा प्रसाद. अरे यार तू यार खास मित्र आहे आपला. पण एक सांगतो याबद्दल कोणाला सांगायचं नाही. नाही नाही नाही. हा. तू कोणाला विश्वास ठेव माझ्यावरती. हा चल. चल. अरे यार तो एवढा माझा खास मित्र आहे ना.
ते सोड तू काय वेळ आहे यायचं मी किती वेळ झाला इथं थांबलोय अरे तुला माहितीये ना मला पप्पांपासून लपून यावं लागतं. जा बाबा चल सोड रे, चल आपण गार्डनला जाऊया. हा चल तुझ्यासाठी गंमत आणली आहे मी. चल मला दाखव हा. कुठे बसूया? हा, ठीक आहे. मग काय, तू तुझ्या घरच्यांना मला कधी भेटवणार आहेस? घरच्यांचं हा ते भेटू घरच्यांना भेटू कोणताच करतो हे. तुझ्या घरचे काय बोलतात माझ्याबद्दल माझ्या घरचे याला भिकारी बोलतात रे. माझ्या घरचे एवढे शिव्या घालतात ना, काय सांगतात, कसं वाटत निघून जा. खूप टेन्शन आहे रे मला. तसंच करतात घरचे मी तुला बोललेलो माहिती मी तुझ्यासाठी गंमत आणली आहे. हा, दाखव मला गंमत. एक मिनिट गिफ्ट घेतलेस माझ्यासाठी? शी, हे काय पावडर? ही पावडर काय माझ्या तोंडाला लावताय? शी, हे बघ याला पावडर नाही हे ड्रग्स आहे ड्रग्स काय ड्रग्स? हे म्हणजे एक प्रकारचं औषध आहे औषध? एक मिनिट मी तुला दाखवतो म्हणजे आता काय होतं? एक मिनिट दाखवतो आता तू हे बघितलंस याला एका श्वासात घ्यायचं त्याच्याने काय होणार तू जे बोलतोस ना तुझं टेन्शन आहे तुझ्या घरचे तुला प्रेशर करतात वगैरे एकदम रिलॅक्स फील होणार तुला माझ्यावर विश्वास आहे हो, मला खूप विश्वास आहे तुझ्यावर. तुझा मोबाईल एका श्वासात याला घ्या थोडा त्रास होणार पण नंतर मजा येणार ठीक आहे. बघ बोललो होतं ना बरं वाटतंय ना तुला थोडं बरं तर वाटतंय, असं जरा हलकं वाटतंय, रिलॅक्स. एकदा परत एकदा करायचं त्रास तर नाही होणार ना पण? अरे यार माझ्यावरती विश्वास ठेवून मी आहे ना इथं बसलेला ठीक आहे, चालेल. तू पण करायचा पण माझ्यासोबत? मी करतोयच ना हा, ठीक आहे. आई, अगं, काय का कार्टे इथे काय करतेस तुझं क्लासला जाणार होतीस ना बाबा सॉरी, तुम्ही इथे काय करताय? मला माहिती होतं तुला भिकारण्यासाठी येते तिथे म्हणून तुला पाठीमागे आलो मी बाबा असं काही नाहीये. काय लपवतेस पाठीमागे दाखव दाखव काय ड्रग्ज काय रे भिकारड्या बाबा असं असं काय काही तुला नाहीये. तुला लाज कशी वाटत नाही काहीच नाही. ए म्हाताऱ्या बाबा! हात नाही लावतो बाबा, तुला मला टच केलं तर विष येईल I hate you, Sam. तू असं करशील वाटलं नव्हतं बघून मला. घे तुम्हा लोकांना तुझ्या बघशील मीच बघतो तुला काम शी बघितलं आजकालच्या पिढीने ह्या ड्रग्सला ना असं हातावरती ठेवलं हातावरती तर म्हणून सांगत होतो या पिढीला ना त्याला समजायला पाहिजे की ड्रग्स आणि गांजा नशावेडी हे सगळं करण्यापासून काय करायला पाहिजे आणि काय नाही तर आता एक बघूया आपण की ह्या मुलाचं पुढे जाऊन काय होतं 2 महिन्यानंतर तो मुलगा त्या व्यसनाच्या किती आहारी जातो या नक्की बघूया चला शी कोणच उचलत नाही माझा काय करू प्रसादने ती पुडी दिल्यापासून मला काय धावत पण नाही आणि ती पुडी पण नाही माझ्याकडे काम करतो प्रसादला भेटतो आणि ती पुडी घेतो प्रसाद भेटेल कुठे मला हा प्रसाद मला रेल्वे स्टेशनला भेटेल पण माझ्याकडे पैसे नाही हा मोबाईल देतो आणि प्रसाद कोण पुढे प्रसाद माझा खास मित्र आहे प्रसाद मला देईल तेच करतो ए संदीप कांबळे ना हा बोला एफआयआर करण्यात आलाय हो तो मी नाही मला नाही माहिती याच्यातलं काय आहे. ड्रग्सचं सेवन करण्याबाबत आणि तू ड्रग्सचा सप्लाय करण्याबाबत तुमचा एफआयआर केलाय हो नाही नाही नाही, तो मी नाही अहो मी नाही तो बघितलं त्या मुलासोबत काय झालं शेवटी त्याला भेटली ना तुरुंगवासाची शिक्षा आता बघा त्या मुलीसोबत काय झालं त्या घरामध्ये वाचा बघू आता सध्या आलेल्या धक्कादायक प्रकरणामुळे अख्खे शहर हादरून गेलेलं आहे. एका 20 वर्षाचा मुलाचा तरुणाचा रेल्वे रुळाखाली येऊन मृत्यू झालेला आहे. संबंधित मृत व्यक्तीचे नाव प्रसाद असे कळवण्यात आलेले आहे. असे कळवण्यात येते की मृत व्यक्तीने ड्रग्सचे सेवन केलेले होते. बाबा ड्रग्स म्हणजे काय हो? ते काय नसते शांत बस तू बाबा काही नाही झालं. काय झालं? चला बाबा. हे काय झालं तुला बघितलं त्या मुलीने सुद्धा आत्महत्या केली का की तिला ड्रग्स नाही मिळाले बघा या घटनांमुळे आपल्या समाजामध्ये ड्रग्सचा सप्लाय भरपूर होतो तर आता एक गोष्ट आहे जी सॅमला आपण पकडलं होतं तुरुंगवासाची शिक्षा झाली होती त्या तुरुंगवासामध्ये काय चाललंय हे बघूया अरे मिथिलेश अरे बरं झालं तू आला अरे मला गाडी आहे त्याच्यातून बाहेर काढ यार, मला बाहेर काढणार मी खरं काय नाही केलं मला बाहेर काढणार
सांगायची होती म्हणून मी इथं आलो. बोल ना. तुला तो प्रसाद माहिती आहे ना? हा प्रसाद माझा खा प्रसादला काय होऊ देऊ नको यार. प्रसाद मला प्रसादला सांगतो पहिलं तू सांगतो. बोल ना. प्रसाद आहे ना प्रसाद? तिथं हे अपघात झाला. काय प्रसादचा अपघात झाला रेल्वे खाली होते तर अपघात झाला. आणि माझी रिया रियाने पण तिला ड्रग्स नाही भेटले म्हणून तिने पण अपघात केला. अरे यार बघितलं कसं झालं त्या मुलासोबत. शेवटी एकटाच पडला. त्याचा मित्रही नाही आणि त्याची गर्लफ्रेंडही नाही, काहीच नाही. म्हणून सांगतो आता या ड्रग्स सोबत किंवा या अंमली पदार्थांसोबत किंवा कोणी गांजासोबत कोणी कधी कुठेही दिसलं तर पहिले पोलीस कंप्लेंट करा आणि त्याला तुरुंगवासी शिक्षा नक्की द्या. कारण म्हणून आम्ही सगळे बोलत होतो की अंमली पदार्थांचं सेवन करू नका. अंमली पदार्थांचं सेवन करू नका. आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तरी ही माहिती तुम्ही पुढे हजारो लोकांपर्यंत पोहोचवा. तरी ही माहिती तुम्ही पुढे हजारो लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. धन्यवाद.